नमस्कार, मी आहे अमृता आणि आज आपल्या चॅनलने म्हणजे अमृता अनकट ह्या चॅनलने 100 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. त्याच्यामुळे आजचा हा दिवस माझ्यासाठी आणि आपल्या चॅनलसाठी खूप खास आणि खूप स्पेशल आहे. म्हणून हा व्हिडिओ आज मी बनवण्याचं कारण आहे. हे 100 हा फक्त नंबर नाही, हा किंवा आकडाही नाही आहे. ही खूप मोठा रिवॉर्ड आहे की आपण जे करतोय ते लोकांना आवडतं म्हणून. 0 ते 100 सबस्क्रायबर हे मी केलेल्या मेहनतीचं आणि तुम्ही मला दिलेल्या सपोर्टचं रिझल्ट आहे. मी कधी यूट्यूब चॅनल सुरू करेन असं मी कधीही विचार केला नव्हता, पण सहज हे माझ्या मनात आलं. मी सर्च केलं आणि मी सुरू केलं. ही साधी एवढीच गोष्ट आहे. जानेवारी 2026च्या वेळेस म्हणजे ह्याच वर्षात मला सहज असं वाटत होतं की हे यूट्यूब म्हणजे कसं सुरू करायचं, काय असतं, ह्याचा क्रायटेरिया काय आहे, आपल्यामध्ये काय पाहिजे, असे बरेच प्रश्न माझ्या मनात येत होते. मग त्यावेळेस मी सर्च करायला लागले. पण जे माझ्या मनात आलं मी ते सर्च केलं. त्याच्यावर थोडंसं स्टडी केलं, काय, काय नाही. आणि मी थोडासा प्लॅन केला, की नाही आपल्याला हे करायचं आहे ना, मग आपल्याला हे प्लॅनिंगनीच करायचं आहे. असं रँडम मला नाहीच सुरू करायचं आहे. मग मी थोडे व्हिडिओ बघितले, की YouTubeमध्ये काय क्रायटेरिया आहे, काय मॉनिटायझेशन आहे, कसं सबस्क्रायबर्स लागतात त्याला. पुन्हा थोडंसं माझ्या नातेवाईकांकडून, माझ्या फ्रेंड्सकडून मी थोडंसं गाईडन्स घेतलं, काय, काय नाही. आणि बरोबर ज्या दिवशी मी ठरवलं होतं, त्या दिवशी मी YouTube सुरू केलं. म्हणजे तुम्हाला सांगते, मी माझा चॅनल म्हणजे अमृता अनकट हे यूट्यूब चॅनल मी पाडव्याच्या दिवशी म्हणजे 19 मार्चला जवळपास मी सुरू केलं होतं. मला व्हिडिओ करण्याची कसलीच भीती नव्हती. कारण की मी बोलू शकते हे मला माहीत होतं. पण मी जे व्हिडिओ करते त्याला कसा रिस्पॉन्स येईल, लोकं काय कमेंट करतील, आवडतील की नाही, सबस्क्रायबर वाढतील की नाही, असे खूप सारे प्रश्न माझ्या मनात होते. पण तरीही माझ्या मनात एकच गोष्ट होती, की आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि ही कन्सिस्टन्सी मी ठेवलीच. कधी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड केले त्यावेळेस खूप व्ह्यूज कमी आले, कधी खूप जास्त आले, अपेक्षापेक्षा पण बाहेर आले. पण ज्यावेळेस कमी येत होते त्यावेळेस मला वाटायचं की जाऊ द्या यार, आपण सोडून देऊ. कशाला हे स्क्रिप्ट बघा, एडिट करा, अपलोड करा, टायमिंग पाळा, हे सगळं टेन्शन्स घ्या, पुन्हा व्ह्यूज बघत चला. ह्याचं पण एकच गोष्ट होती, कन्सिस्टन्सी ठेवून बघू. मग ज्यावेळेस व्हिडिओला कमी व्ह्यूज आले त्यावेळेस तर होतंच, पण ज्यावेळेस खूप चांगले व्हिडिओ गेले माझे 1Kच्या वगैरे. 1K जाणं पण म्हणजे नवीन चॅनल ज्यावेळेस आपण सुरू करतो त्याच्यासाठी खूप आहे. आणि ज्यावेळेस 1K गेले आणि मग मला रोज त्याच्यातून 2 सबस्क्रायबर, 3 सबस्क्रायबर, 4 सबस्क्रायबर असे मिळायला लागले. मग तुमचा एक कमेंट किंवा लाईक किंवा सबस्क्राईब करणं हे सगळं मला चला आज एकदा करू, चला आज करू, चला आज करू असं करत करत मी रोज अपलोड केलेलं आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलवर म्हणजे अमृता अनकटवर जे व्हिडिओ चालले होते त्याच्यामध्ये एक म्युझिकचा व्हिडिओ होता. तो पहिला माझा गेला 1Kच्या पुढे. जवळपास 1.6 असं काहीतरी होतं ते. आणि मग त्याच्यानंतर गेला एक हनुमान जयंतीचा एक गेला, पुन्हा एक रामनवमीचा एक गेला. आणि मग मला थोडं थोडं लक्षात आलं की बाबा आपण स्पिरिच्युअल जर केलं तर अजून ते लोकांना छान वाटेल. म्हणून मग मी ती कृष्णनीती आणली, ज्याचे पार्ट मी आता त्याचे 10 पार्ट मी करणार आहे. त्याची सिरीज मला करायची आहे. तर त्याच्या देखील काही काही पार्टला व्ह्यूज नाही आले, पण काही काही पार्ट हे 1Kच्या पुढं वगैरे 1.6 1.4K असं गेलेले. हे ॲक्च्युली कंपॅरिझन केलं तर खूप छोटं आहे, पण तरीही ही माझी सुरुवात आहे. माझ्यासाठी खूप मोठं आहे. म्हणून ह्याला माझं खूप कौतुक आहे मला ह्या गोष्टीचं. मला आपल्या चॅनलवर पुढच्या देखील खूप छान छान सिरीज आणायच्या आहेत. जसे की रिलेशन्सवर काही डिपेंडेबल सिरीज आहेत त्या आणायच्या आहेत. पुन्हा जे लोकं सायंटिस्ट आहेत त्यांच्याबद्दल काही सिरीज आणायच्या आहेत. ज्या वुमन एम्पॉवरमेंट आहेत त्यांच्याबद्दल पण मला सिरीज आणायच्या आहेत. तुम्हाला कोणकोणत्या सिरीज आपल्या चॅनलवर बघायला आवडतील हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचीही मी सिरीज बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापुढे मी आणेन ती सिरीज. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की माझ्या 100 सबस्क्रायबरला अमृता अनकटच्या थँक यू सो मच. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. जे माझे सायलेंट सबस्क्रायबर आहेत, जे कमेंट करतात किंवा लाईक करतात, जे सबस्क्रायबर नाही आहेत त्या सगळ्यांनाच माझं खूप खूप मोठं थँक्यू. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. मी हा व्हिडिओ केला आहे 100 सबस्क्रायबरचा, पण तुमच्या साथीनं आपण नक्कीच ज्यावेळेस आपलं हाफ मॉनिटाईज होईल चॅनल त्याचाही व्हिडिओ आपण नक्कीच आणि असाच आनंदाने मी
शेअर करणार आहे. पण त्यावेळेस देखील त्या प्रवासात तुम्ही मला माझे साथीदार म्हणून हवे.